आज आपण बनवणार मटन पुलाव। मटन पहिलं कुकरला उकडून घ्यायचे, थोडं मीठ आणि हळद टाकून। त्यासाठी लागणारे साहित्य: 3 मोठे कांदे, 3 मोठे टमाटे। गरम मसाल्यामध्ये लवंग, धने, शहाजिरं, जिरं, काली मिरी, इलायची हे सर्व टाकायचे आहे आणि हे प्रमाण 1 किलो साठी आहे। यामध्ये आपण मिरची, अद्रक, लसूण आणि गरम मसाला वाटून घेतला आहे। 1 किलो पुलावसाठी पाव किलो पर्यंत तेल टाकायचे। आता गरम तेलामध्ये कांदा टाकायचा, तेजपत्ताही टाकायचा आहे। कांदा एकदम लाल करून घ्यायचा। यामध्ये आपण जे मिक्सरला वाटलेलं आहे हिरवी मिरची, अद्रक, लसूण, गरम मसाला ते टाकायचा आहे। तेलामध्ये मस्त मिक्स करून घ्यायचं आहे एकदम तेल सुटेपर्यंत। यामध्ये आपण टमाटेही टाकणार आहोत, तर चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचे। त्यामध्ये पुदिना आणि कोथिंबीरही टाकायची। त्यामध्ये आपण जे कुकरला उकडून घेतलं होतं मटण ते टाकायचं, हे टाकणार। आता आपण टाकणार लाल मिरची पावडर, तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत। पाणी पण आपण जे उकडलेलं मटण होतं त्यामधलंही सुटलेलं असतं। उकळी आलेली आहे, यामध्ये आपण तांदूळ टाकणार आहे। तांदूळ अर्धा तास आधी भिजू घालायचे। आपण जे तांदूळ भिजवलेले होते त्याच्यामधून आपण पाणी काढून घ्यायचं आहे आणि फक्त तांदूळ भिजून टाकले की भात मस्त असं सुटसुटीत होतो। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामधले पाणी पूर्णपणे कमी झालेले आहे, तर अशा प्रकारे आपल्याला कलर टाकायचा आहे। अशा प्रकारे 10 मिनिटं आपल्याला ठेवायचं आहे दमवर। अशा प्रकारे आपला पुलाव पूर्णपणे शिजलेला आहे। तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।